नमस्कार मंडळी. आपले केस सुंदर, मजबूत आणि निरोगी असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. पण हल्ली केस गळणे, केस कमजोर होणे किंवा केसांची चमक होणे अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. जर तुमच्या सुद्धा केसांची वाढ होत नाहीये, एकाच लांबीवर केसांची वाढ थांबली आहे आणि केस गळती सुद्धा वाढली आहे, तर तुमच्यासाठी हा उपाय नक्की 100% काम करणार आहे. या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ मी देत आहे. या आधीचे केस आणि आत्ताचे केस यामध्ये खूप जास्त फरक पडला आहे. केस गळती कमी झाली आहे. जर तुम्ही हा घरगुती उपाय केलात तर तुमची केस गळती थांबून केस नक्की वाढायला मदत होणार आहे आणि हा उपाय केल्याने तुमचे केस सुद्धा छान होणार आहेत. चला तर मग ही होम रेमेडी समजून घ्या. आपण कशा पद्धतीने बनवायचे आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहे आणि कुठली काळजी घ्यायची आहे, या व्हिडिओमध्ये मी सगळं टिप्स सांगितले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक अगदी सोपा घरगुती उपाय शेअर करणार आहे. यासाठी आपल्याला फक्त 3 पदार्थ लागणार आहेत: कढीपत्ता, कांदा आणि मेथी. आता या रेमेडी मधला सर्वात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे तो मेथी दाणे. मेथी दाणे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्त महत्वाचे आहे, कारण मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि निकोटीन ऍसिड असतं. त्यामुळे आपल्या केसांची वाढ होतेच आणि आपली मुळं सुद्धा मजबूत होतात. त्यामुळे केसांची लांबी सुद्धा दुपटीने वाढते. आता हा उपाय नक्कीच करून पहा. आता एका भांड्यामध्ये साधारणतः मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी मी मिनरल वॉटर घेतलेलं आहे, म्हणजे जे आपण पितो ते फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे. आणि मेथी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे. त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता व्यवस्थित धुवूनच घ्यायचा आहे. एक अर्धा बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आता ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेम वर करायची आहे. आपले केस गळती थांबवायची असेल तर हा उपाय नक्की करून पहा. केस गळती 100% थांबणार आहे. या सगळ्याचा अर्क पाण्यामध्ये उतरला की हे पाणी मॅजिक वॉटर प्रमाणे आपल्या केसांवर इफेक्ट करणार आहे. जितकं हे आपण लो फ्लेम वर करणार आहोत तितकंच हे सिरप इफेक्टिव्ह होणार आहे. आता इथे बघू शकता कलर सुद्धा आपल्या पाण्याचा चेंज झालेला दिसतोय. आपण 2 ग्लास पाणी घेतलं होतं तर त्याचा आपल्याला 1 ग्लास पाणी होईपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. आता हे राहिलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते आपल्याला थोडेसे असे स्मॅश करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा आपल्याला हे वॉटर गाळून घ्यायचं आहे. कांद्यामुळे ना आपली स्कॅल्प छान राहते आणि केसांना मजबूती येते. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्याच्यामुळे केस चमकदार होतात आणि मेथी भरपूर प्रथिने असल्यामुळे आपले केस मऊ राहतात. तर हे मॅजिक वॉटर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि अशी एक स्प्रे बॉटल घेऊन यायची आहे आणि स्प्रे बॉटल मध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे. आता ही स्प्रे बॉटल आपण कधीही वापरू शकतो, म्हणजे शक्यतो दिवसातून 2 वेळा वापरलं ना तर खूपच छान इफेक्ट पडतो. हे सिरम स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवलं की वापरायला हे खूप सोपं होतं आणि हे वॉटर अगदी हलकं असल्यामुळे वापरल्यानंतर केस धुण्याची अजिबात गरज नाही. दिवसातून साधारण 2 वेळा हे सिरम केसांच्या मुळांवर आणि टाळूवर हलकं स्प्रे करायचं आणि हलक्या हाताने मसाज करायचा. दिवसातून 2 वेळा शक्य नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळावर स्प्रे करून हलक्या हाताने मसाज केला तरी चालेल. मी स्वतः हे सिरम रोज 1 महिन्यापासून वापरते आणि माझ्या केस गळतीमध्ये मला चांगली घट जाणवली आहे. आणि बाजारातील महागडे उत्पादने घेण्यापेक्षा आपल्या घरच्या घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टीपासून हे छान सिरम बनवायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय.